पूर्वी जे बाळांना मालिश करायचे, धुरी द्यायचे, ते पण आजकाल बरेच डॉक्टर्स म्हणतात की नका देऊ. अर्थात केस टू केस व्हेरी करतं. पण तुमचं यावर काय मत आहे? कसं आहे ना, की कोणताही प्रवास झाला आपला, की आपण दमतो. दमल्यानंतर पायाला तेल लावलं तर बरं वाटतं. आता मुद्दा आला ऑइल ॲप्लिकेशनचा. मग साधारणपणे घरी सोडल्यानंतर आपल्याकडे भारतात अजूनही सगळीकडे तेल लावणं हा भाग घडत असतो. आता तेल लावत असताना ट्रेंड हे असायला पाहिजे, जी कोणी तेल लावणारी आहे ती कशाही अर्थात. पद्धतीने हो, कसंही नाही करायला पाहिजे. आणि मग काही वेळेला कसं होतं ना, की हे करत असताना बाळाचा हात जोरात ओढला, मग त्याच्यामध्ये शोल्डर डिस्लोकेशन किंवा काही वेळेला इतर काही मिसहॅप्स होतात. मग असं होतं तर मग ते लावूच नका असं सांगितलं जातं. तर आता त्याच्यामध्ये कसं आहे, की परत ते ऑइल लावलेलं बाळ असतं, ते हातात घेतल्यानंतर सटकण्याची पण शक्यता खूप असते. मग ह्या गोष्टींची विथ ऑल ड्यू केअर्स ह्या गोष्टी करायला पाहिजे. मग तिथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, की ऑइल अप्लाय करताना बाळाला सहन होईल असं लावायला पाहिजे. उगाच पैलवानी मसाज करायची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रडतंच हे बाळ असं जर का लावताना तेल होत असेल तर करताना काहीतरी प्रॉब्लेम आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. बाळाने सुद्धा ते जो काही ऑइल ॲप्लिकेशन आहे ना, ते एन्जॉय करायला पाहिजे.